है राष्ट्र गर्जना न्यूज़पेपर का डिजिटल एडिशन आरजी न्यूज़ नेटवर्क। आज दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी सारनाथ बुद्ध विहार बहुजनचं ज्ञान केंद्र मांडवीपाडा काश्मीरा मिरावीड पूर्व तालुका जिल्हा ठाणे येथे शकुंतला बौद्ध विकास ट्रस्ट संचलित सारनाथ बुद्ध विहार आणि भीम आर्मी ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि भीम आर्मीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे बुद्ध विहाराचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान प्रवीण जी भोसले साहेब, क्या कहेंगे? आज आप इस भीम आर्मी के कार्यक्रम में, भीम जयंती के कार्यक्रम में उपस्थित हुए, क्या कहना चाहेंगे? देखिए, आज भीम आर्मी के जयंती में मैंने उपस्थित हुआ। सबसे बड़ी बात है कि यहाँ पे डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी का जहाँ भी जो भी प्रोग्राम रहता है और जो बहुजनों के प्रोग्राम रहेगा वहाँ हर एक प्रोग्राम में मैं जाऊँगा। और हमारे प्रवीण भोसले जी ने एक पार्टी के पदाधिकारी हैं और मेरे एक अपने खास अच्छे दोस्त भी हैं, तो दोस्त के नाते और पार्टी के पदाधिकारी के नाते और डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी के विचारों से चलने वाले व्यक्ति हैं, इसलिए मैं हर एक प्रोग्राम इनके साथ में रहूँगा और हमेशा हमेशा खड़ा रहूँगा। और मैं ये आज ओबीसी समाज से आता हूँ, तो कुछ लोगों का ओबीसी समाज से लोगों को ये लगता है कि डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी ने सिर्फ दलितों के लिए कुछ किया है, तो मैं ये संदेश देना चाहूँगा कि ये ओबीसी समाज के लिए बहुत बड़ा संदेश दिए, बहुत बड़ा हमारे लिए काम किए हैं। ओबीसी समाज को ये समझने वाली बात है। और यहाँ काशीमीरा में उत्तर भारतीय समाज के बहुत से लोग हैं जो कि डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी के विचारों पर नहीं चलते हैं। उनको इस पुस्तक को पढ़ना चाहिए, उनके विचार पर चलना चाहिए और अपने हक और अधिकार के ऊपर उन्हें काम करना चाहिए। मैं सभी लोगों से प्रार्थना। भीम जयंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते आणि जसं दादाभाऊ अभंग साहेबांनी मागाशीच सांगितलं की चळवळी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, हा जयंतीचा उद्देश असतो आणि चळवळ ही थांबली नाही पाहिजे, त्यामुळे आम्ही जयंत्या केल्या पाहिजेत। पण जयंतीचं स्वरूप हे डीजे वगैरेचं थोडंसं कमी करून वाचनाचं आणि बाबासाहेबांच्या विचारांचं असलं पाहिजे, हे इथे आम्ही सर्वांनी जयंतीमध्ये सांगितलं, लोकांना हा मेसेज दिला आहे। तुम्ही भीम जयंती साजरा केला, कसा अनुभव वाटला आणि तुम्ही समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला, काय वाटतं? आज समाज आमचा एकत्र नसल्या कारणाने आज आम्ही खूप मागे आहोत आणि आम्ही प्रयत्न करत आहोत की समाज एकत्र यावा। आज 14 एप्रिल म्हणजे बाबासाहेबांची जयंती जिथं आम्हाला करणं भागत होती आणि ते आम्ही शकुंतला बौद्ध विकास ट्रस्ट, सारनाथ बुद्ध विहार आणि भीम आर्मी संघटना हे असे मिळून ही काशीमीरा सारनाथ बुद्ध विहार या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती आणि ते करताना आज मला खूप आनंद वाटतंय की आमच्या ह्या कार्यक्रमाला दादासाहेब अभंग साहेब आलेत, आमचे भीम आर्मीचे काय नेते लोक आलेत आणि हे आले असताना आज आम्हाला छोटी का असताना पण आम्हाला ते आनंद झालेला आहे। भीम आर्मी काश्मीरामध्ये 8 महिने झालेत। 8 महिन्यामध्ये आम्ही एवढं काम केलं आहे की भीम आर्मीला लोक ओळखायला लागलेत। ज्या ठिकाणी भीम आर्मी नव्हती आज त्या ठिकाणी आम्ही भीम आर्मी आणून आज भीम आर्मीला 4 लोक ओळखायला लागलेत। ह्याच्या पुढे आम्ही असेच कामं करत जाऊ। भीम आर्मी प्रत्येक घराघरातून आमच्या समाजाच्या लोकांच्या घराघरातून आम्ही फिरवणार, सांगणार की भीम आर्मी काय आहे। भीम आर्मी एखाद्या गरीबाच्या कामाला येते, एखाद्या संघर्ष असेल तर भीम आर्मी सर्वात पुढे असते आणि ह्या उद्देशानेच आम्ही काम करत राहणार आणि ह्याच्या पुढे करत राहणार। पुढे महानगरपालिकाच्या निवडणुकीत आहेत, काय तुमची काय तयारी आहे? याआधी महानगरपालिकेची निवडणूकच कधी आहे हीच कोणाला माहीत पडत नाही। निवडणूक घेतलं की नाही माहित नाही, जी जेव्हा माहीत पडेल तेव्हा आमची तयारी असणारच, फुल असणार। कारण की भीम आर्मीचे मीरा भाईंदर मध्ये तरी आम्ही 20-25 उमेदवार उभे करणार भीम आर्मीच्या आणि एवढी आम्ही तयारी ठेवलेली आहे आणि ह्याच्या पुढे आणि काय सांगू तुम्हाला, पण ते निवडणूकच लागत नसल्या कारणाने आम्ही काय बोलू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव भीम आर्मी या संघटनेच्या वतीने आज काशीमीरा इथं मध्ये आमचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रवीण भोसले आणि महाराष्ट्राचे नेते भीम आर्मीचे सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत सिद्ध संपन्न झाला। इथे नेमकं म्हणजे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे हे पुढील पिढीसाठी
पुढच्या तरुण मुलांसाठी हा विचार आणि हे कार्य समजावं यासाठी आम्ही हा जयंती महोत्सव साजरा करतो. आणि या जयंती महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या चळवळीचं जे अवलोकन आहे किंवा चळवळीमध्ये काय त्रुटी आहे, चळवळीमध्ये आपल्याला काय सुधारणा केली पाहिजे, पुढे काय दिशा दिली पाहिजे, या निमित्तानं ह्या जयंती हे माध्यमातून आपण समाजामध्ये एक जोडण्याचा प्रयत्न करतो, लोकांना एकमेकाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, हा विचार काय होता आणि हा विचार आपल्या पुढे घेऊन जायचा आहे, यासाठी हा जयंती उत्सव साजरा केला जातो. आणि नवतरुणांना काय संदेश देणार आणि आपला समाज एकत्रित नाही आहे, काय काय बोलणार? समाज हा कुठलाच एकत्र नसतो, सगळे समाज वेगवेगळे असतात. आणि म्हणून तरुण आहेत, हा तरुण आज जास्तीत जास्त नाचण्याच्याकडे जास्त झालेला आहे. आम्ही नाचण्याच्या विरोधात नाही, त्यांनी नाचलंही पाहिजे आणि वाचलंही पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकर डोक्यात घेऊन नाचलं पाहिजे, कारण बाबासाहेब वाचल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही. आणि म्हणून नवतरुणांनी आज भीम आर्मीसारखी संघटना आहे किंवा सामाजिक राजकीय पक्ष आहेत, यात राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शासनकर्ती जमात बना. जर शासनकर्ती जमात जर तुम्ही आज भाई चंद्रशेखर आझाद हे लोकसभेमध्ये आहेत आणि लोकसभेमध्ये ते जे आपले प्रश्न मांडत आहेत, आणि जर आपले जर प्रश्न मांडायचे असतात तर आपण लोकसभेमध्ये पाहिजे, विधानसभेमध्ये पाहिजे, महापालिकेमध्ये पाहिजे, हाच विचार आपण नवतरुणांना सांगितला पाहिजे. इकडे तिकडे न भटकता ह्या त्या राजकीय पक्षाच्या दावण्याला न बांधता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो विचार दिलेला आहे, ज्या सामाजिक संघटना दिलेल्या आहेत, जे राजकीय पक्ष दिले आहेत, त्यामध्ये राहून राजकीय सत्तेत आपण कसं येऊ, हा आपण काम केलं पाहिजे. हाच संदेश नवतरुणाला मी दिलेला आहे. या भाईंदरमध्ये भीम आर्मीचे काय तयारी आहेत? आता भीमा आर्मीचं जोरदार काम आहे. आता ते अध्यक्ष प्रवीणजी भोसले आहेत आणि त्यांचं काम चालू आहे, आपल्याला सगळं माहीत आहे, सगळे लोक काम करतायत.